तुला ऑफिसला जायला लेट होईल. हो दे. कोणीतरी येईल ना आदित्य. येऊ दे ना. सॉरी. मेघना शर्ट. हो झाला ना. डबा. हो. जा आता. प्रिये चहा. काय हो रात्री. अरे वा 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 वा, माझ्यासाठी गिफ्ट आणलेत. मग भरपूर आणल्यात तिने. किल्लीची मोटर आणलीये. अरे वा. मग ड्रम वाजवणार माकड आणलंय आणि बाटलीन दूध पिणार अस्वल आणलंय अस्वल. बस. मला अस्वलाने प्यालेलं दूध परत बाटलीत भरून पाहिजे. काय हो त्या अकबर बिरबलाची गोष्ट आठवते ना, बाल हट्टाची. तुकडे केलेला कागद परत जुळवून हवा होता बाळाला. अरे आत्ताच्या काळात जन्माला आला असता तर ग्लू स्टिकने चिकटवून देता आला असता त्याला. झालं तुमचं. मुद्द्याचं बोलत था. काही नाही हो माई, चित्रासाठी ड्रेसेस आणले होते. आणलेस का? बरं झालं बाई. असे साधेच आणलेत घरात वापरायचे. उगाच तिला बर्डन नको ना वाटायला. नाही, अगदी बरोबर आहे. आपल्या चांगुलपणाखाली समोरचं दबून जाईल असं वागू नये कधी. हो, मी आणि आदित्यने दिले तर कदाचित ती हर्ट होईल. तुम्ही दिले तर उलट तिला बरं वाटेल. बघितलंस बघितलंस किती शहाणी आपली सून. नाही मेघना, अगदी बरोबर केलंस. काळ वेळ बघून देईन हो, पण अहो या मनोजचं त्रांगड सुटणार तरी कधी. त्याचं डोकं शांत झालं की तर वाट पाहण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाहीये. चित्राने घाई केली, काय झालं बघितलंस ना. सतीश, काय रे उशिरा जायचंय वाटतं आज. नाही नाही, जायचंय ना. तू डबा भर डबा भर. नाही, कंटाळा आला असेल तर नको जाऊस. ठीक आहे. नाही नाही अगं, असं करून कसं चालेल. जायलाच हवं. तू एक काम कर, तू डबा भर, मी आलोच पटापटावरून. बर. सतीश, काही झालंय का तुला? कुठे काय? तू डबा भर बघू, मी आलोच. नाही, तू टेन्शन मध्ये वाटलास म्हणून विचारते. अर्चू, अगं टेन्शन मध्ये आणि मी, तू आजपर्यंत कधी पाहिलंयस का मला टेन्शन मध्ये? काय बोलतेस तू? तू जा बघू, तू डबा भर, मी आलोच पटकन. जा. नक्की ना? आता लिहून देऊ का? नाही. जा जा जा, तू डबा भर, मी आलोच. जा. हो, मी डबा भरते, पण तू आधी लवकर तयार हो. जय हो. माधवी, आपण के दिवस त्या देसाईवाडीत जाऊन राहिलो. खूप गंमत जमत केली. तिकडे आपण अगदी एकरूप होऊन गेलो होतो ना, त्यांच्यात मजा आली होती ना. आता ते आपल्याकडे आल्यावर कसं एकदम ओको ओको वाटायला लागलं ना. होय हो. कसं ना माधवी, सारखंच ते वातावरण हवंहवंच वाटतं. त्या घरातला तो गोंधळ, वर्दळ, सगळ्यांची धावपळ, मज्जा. बच्चे कंपनीला कसा घाबरवायचो मी.
सगळं खूप हवंसं वाटतं. पण आता कसं आहे ना, ही मजा घेण्यासाठी काय आपण सारखे सारखे त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली माधवी. म्हणजे तुम्ही सांगा हा, कशी वाटते तुम्हाला आयडिया? मी काय म्हणतो, नानासाहेब, माईसाहेब यांनाच आपण इथे बोलावलं तर जय हो. अय्या, किती छान कल्पना आहे हो. आहे की नाही? खरंच नेहमी नेहमी ते आपला पाहुणचार करत असतात. होय हो, आपणही त्यांचा कधीतरी पाहुणचार करावा असं वाटतच होतं हो मला. वाटतं ना, वाटतं ना. मी करू फोन लगेच ना. विचारताय काय, लगेच करा फोन. जय हो. आणि हे बघा, हा. मुलांना जर सुट्टी असेल ना तर मुलांना पण घेऊन या म्हणावं. घर अगदी भरल्यासारखं वाटेल हो. उत्तम कल्पना आहे, उत्तम. लगेच सांगतो तुला फोन मला लावतो तर ना आधी. कल्पना करूनच खूप आनंद होतोय. तर मलाही हो, खरंच मलाही. आताच मला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. जय हो. बाबा, मेघना? नाही, हा हा मेघनांचा आवाज नाहीये. कोण बोलताय? नाही बाबा, मेघना नाही, मी बोलते, चित्रा. चित्रा? बाबा, तुम्ही मला सगळं खूप छान समजावून सांगितलं आणि मला ते सगळं पटलंय. हा. म्हणून मी सगळ्यांचा विरोध पत्करून घरी गेले. पण पण काय? आमचं खूप मोठं भांडण झालं आणि मी आता इकडेच आलीये, कायमची. अहो काय झालं? अहो माधवी, घात झाला हो, घात झाला. चित्रा, काय ग? अगं चित्रा, नाही, चुकलं माझं. मी तुमच्या सगळ्यांचं ऐकायला हवं होतं. उगीचच गेले परत आणि शांत हो बघू बाळा, शांत हो. हे चित्रा, हे बेडाबाई, बघ माझ्याकडे बघ. हे बाळा, रडायचं नाही बाळा असं. तेव्हा ऐकलं नाहीस, पण आता ऐकशील ना आमचं? मान्य आहे मला, रडण्याने आपलं दुःख मोकळं होतं, मन स्वच्छ होऊन जातं. पण बाळा, अशी रडतच राहिलीस ना तर मात्र मनाची उभारी, बळ सगळं त्याच्यात वाहून जाईल. अगं, आत्ता तर कुठे तुमच्या संसाराला सुरुवात झाली. धीर धर, जरा वाट बघ बाळा. इतक्यातच कसं सगळं संपून चालेल? आणि आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. ए वेडाबाई, रडू नकोस. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आनंदानं, हसतमुखानं तोंड दे. धीर एकवटायला हवा ना तुला आता. मग हे बघ, तुझ्यासाठी काही ड्रेसेस आणलेत, म्हणजे माझ्या पसंतीचे आहेत हो. बघ तुला आवडतात का, आणि नाही आवडले तर आपण अजून घेऊ ना नवीन तुला. हा, छान ड्रेस. हा,
ए वेडाबाई, थँक्यू काय म्हणतेस ग? हा अगं, जशी मला अर्जुना तशीच तू आहेस, हो की नाही? आता रडायचं नाही. हास भगवती, हास. बघ हसल्यावर कशी गोड दिसतेस लाडूबाई नुसती. चला, दिस इज बॉल. आणि मग खाली चहा घ्यायला आपण दोघी मिळून चहा घेऊ. मग गप्पा मारू. नको काळजी करू. ये हा, वाट बघते. बाबाजींनी दिलेल्या संकेतावर शंका घेतलीत तुम्ही. अपमान केला तुम्ही बाबाजींचा. बघा आता बघा, ती विचित्रा देसाई वाडीत कायमची राहायला आली. बाबाजी, बाबाजी असं का हो झालं? नाही, माझंच चुकलं, माझंच चुकलं. त्या दिवशी मेघना त्या विचित्राच्या नरड्यात बाबाजींचा प्रसाद घालत होत्या ना, त्याच वेळेला मी तो प्रसाद खेचून घ्यायला हवा होता. म्हणजे मग हे सगळं झालंच नसतं. आता काय हो बाबाजी, तर गेलं सगळं, सगळं मेघनांच्या हातून गेलं हो. तुम्ही सारखं सारखं असं बोलू नका हो, नाहीतर तसंच घडेल. मी तर म्हणते ना, तुम्ही हा विचार करणंच बंद करा. तुम्ही शहाणे आहात, बाबाजींपेक्षा तुम्ही शहाणे आहात. पुन्हा बाबाजींवर शंका घेऊ नका, मी सांगून ठेवतोय. मी बाबाजी, बाबाजी, बाबाजी मार्ग दाखवा हो काहीतरी. म्हणजे माझं काही चुकलं असेल ना, तर तुम्ही मला शिक्षा द्या हो बाबाजी. पण मेघनांना काही त्रास नका होऊ देऊ, त्यांचा संसार सुखरूप राहू द्या हो बाबाजी. म्हणजे काहीतरी मार्ग सुचवा हो बाबाजी. हा बोल आदित्य. चित्रा, ऐक, तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? नाही. का रे? नाही, मला तुझ्याशी एक सिक्रेट शेअर करायचं. सिक्रेट? काय? बोल ना. ऍक्च्युली काय की नहीं नहीं चाहिए हमें. मनोजचा फोन आहे. हॅलो, कोणी आलंय का तिथे? हाँ है हमारे पास, दो है. बरं ऐक चित्रा, तिथे जर कोणी आलं असेल तर तुला नंतर एकांत मिळाल्यावर मला फोन कर, ओके? हाँ हाँ ठीक है. कोणाचा फोन होता? तेच सेल्स वाले ग, हेच घ्या तेच घ्या. सेल्समनचा होता. मला वाटलं मनोजचा होता. नाही, तू इतकी आनंदात दिसलीस ना, म्हणून म्हटलं. खरं सांगू चित्रा, तुमच्या दोघांचं जुळावं असं मनापासून आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि आता जे काही करशील ना, ते सांभाळून कर आणि सगळ्यांचा सल्ला घेऊन कर. मागच्या वेळेस माहितीये ना, नानांचं ऐकलं नाहीस तू, घाई केलीस आणि त्याचे परिणाम आता सुद्धा भोगतीस. तेव्हा प्लीज पुन्हा अशी चूक नको करू. हा, तुला राग नाही ना आला? नाही ग वहिनी. बरं विजया कुठे आहे ग? आहे ना आतमध्ये. बर, आले हा मी.
हा बोल ना आदित्य. बोल. आता कोणी नाहीये माझ्या आजूबाजूला. तू म्हणाला होतास ना कोणी नसताना फोन कर. यश 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 यश. बोल ना, उत्सुकता लागलीये मला. बरं ठीक आहे, नीट ऐक. हा. माझा एक सिक्रेट प्लॅन आहे, तो पूर्ण करण्यासाठी मला तुझी मदत हवी. पण या बाबतीत कोणाकडे काहीही बोलायचं नाही. हा सिक्रेट प्लॅन फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील. ओके ओके ओके. नाही सांगणार कोणाला. हा. आणि तुला हवी ती सगळी मदत करेन. हे पण काय आहे सिक्रेट प्लॅन? सांगतो 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 ऐक. हे बघ, मला प्रमोशन मिळाल्यापासून मी मेघनाला आणि घरातल्यांना प्रॉपर ट्रीटच नाही दिली. सो मी सगळ्यांसाठी मिळून एक सरप्राईज ट्रिप अरेंज केली आणि सगळ्यांसाठी मला गिफ्ट्स पण घ्यायचे आहेत. तर यातलं म्हणजे आपलं पिकनिकचा जो सगळा प्लॅन आहे ना, म्हणजे बसचं बुकिंग, रिसॉर्टचं बुकिंग, हे सगळं मी केलंय. पण जाताना आपल्याला खाण्यासाठी काय ऑर्डर द्यायची, घरी काही करायचं नाहीये. तर खाण्यासाठी काय काय लागेल ते सगळं वर्कआउट करून मला सांग. ओके, म्हणजे तशी आपल्याला ऑर्डर देता येईल. ओके चालेल. कुठे जाणार होता आपण पिकनिकला? सायलेंट हिल रिसॉर्ट. अगं इथे जवळच आहे, मुंबई पासून 1-1.5 तासावरच आहे. हा, नाव खूप ऐकलंय रे. बरं ऐक, मला आज सगळ्यात आधी मेघनासाठी 3-4 ड्रेसेस घ्यायचे आणि सगळ्यांसाठी गिफ्ट्स पण घ्यायचे. गिफ्ट्स मी बघून ठेवलेत, पण ड्रेसेस चूज करायला प्लीज मला मदत करशील? हो चालेल. बरं ठीक आहे, मी तुला मॉलचा ऍड्रेस टेक्स्ट करतो. तू संध्याकाळी 6:30 वाजता ये. हो येईन ना. आणि मेघनाला? ए नाही 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 नाही, मेघनाला बिलकुल कळता कामा नये. घरात कोणालाही काहीही कळता कामा नये. कोणी विचारलं ना तर काही सांग, मैत्रीण असं काही सांग, पण आपलं गुपित फुटता कामा नये. ओके, नाही फुटणार. येस. ओके ठीक आहे, मग संध्याकाळी 6:30 वाजता भेटू. डन. ओके बाय, सी यू. बाय, सी यू. मनोजचा फोन आला होता वाटतं चित्राला. कशावरून? अगं मी नेमकी तिथे गेले ना, तर तिने फोन ठेवून दिला. म्हणजे असा गुंडाळूनच ठेवून दिला. आपल्याला चेहऱ्यावरून कळतं ना की एक्झॅक्टली काय झालंय ते. मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की सेल्समनचा फोन होता. मला नाही वाटत हा, म्हणजे सेल्समनचा फोन होता वगैरे. ती खूप ना अशी एक्साइटेड वाटली ग. पण त्या मनोजचं काही कळतच नाही. हा अगं पण मला एक कळत नाहीये, मनोजचा फोन आला तर हिने लपवायचं कशाला? अगं आपण सगळे वाट बघतोच आहोत की मनोजच्या फोनची. अगं हो बरोबर आहे, पण मी म्हटलं ना मी मध्येच गेले त्यामुळे त्यांचं बोलणं मे बी पूर्ण झालं नसेल. तिने गडबडीने फोन ठेवला. पण कशी वाटली ग ती? म्हणजे अशी उत्साहात होती का अशी टेन्शन मध्ये वाटली? अगं सांगितलं ना एक्साइटेड होती म्हणून. ए चित्रा, काय म्हणी? मी काय म्हणते, संध्याकाळी आपण माझे उरलेले ट्रेस पूर्ण करूया. म्हणजे कसं तू असलीस ना की लवकर पूर्ण होतील. अगं काय ना, संध्याकाळी मला बाहेर जायचंय. कुठे ग चित्रा? गावावरून माझी एक मैत्रीण आलीये ना, तिलाच भेटायला. अच्छा, अगं मग तिला इथेच बोलव की आपल्या घरी. हा नाही, तिला शॉपिंग करायला जायचंय ना. पण आता घरात वावरायला आणि बाहेर जायलाही तिच्याकडे काहीच कपडे नाहीयेत. बरं आता कमवत नसल्यामुळे हाती 4 पैसेही नाहीयेत. आणि ती कशी म्हणणार ना की माझ्याकडे कपडे नाहीयेत म्हणून. त्यामुळे आदित्य म्हणाला आपण तिच्यासाठी 3-4 ड्रेसेस आणूया प्रॉपर. हे पण माई खरंच. चित्राचं मन तिला न समजता जपायला हवं आपण. थँक्यू आदित्य. ती
किती काळजी घेतोस तू माझी. ड्रेसेस पण आणलेस माझ्यासाठी. आणि मला वाईट वाटू नये म्हणून जणू काही माईंनीच आणलेत असं दाखवत माईंच्या मार्फत माझ्याकडे पाठवले. व्हेरी स्वीट. डोळे किती सुजलेत माझे. त्याला आवडणार नाही मी रडलेलं. फ्रेश व्हायला पाहिजे. कोण आहे? मेघना. अगं हे काय करतेस तू? अगं काय नाही, रडून रडून डोळे सुजले होते. आणि कुठे जाताना किती वाईट दिसेल ना ते. कुठे बाहेर निघाली आहेस का? हो. मी आलेच आता ओंढून.